नमस्कार रसिक श्रोते हो. काल रात्री निसर्गाचा चमत्कार पाहिलात की नाही? काल आकाशामध्ये गुरु, शुक्र आणि ह्या दोघांच्या मध्ये चंद्रकोर इतकं सुंदर दृश्य दिसत होतं. आज पण दिसेल. जर काल तुम्ही बघायला विसरला असाल, बघायचं राहून गेलं असेल, तर आज आकाशामध्ये हे दृश्य निश्चित पहा. निसर्गाचं सौंदर्य आकाशामध्ये किती विलोभनीय दिसतं हे लक्षात येईल. जून अर्धा संपला आहे आणि तरीसुद्धा निदान आमच्याकडे तरी आकाश निरभ्र आहे. दिवसभर कडकडीत ऊन आहे आणि रात्री पण आकाशामध्ये अभ्र नसतात आणि त्यामुळे हे दृश्य अधिक सुंदर दिसत होतं. गुरु, शुक्र आणि ह्यांच्यामध्ये चंद्रकोर. आज त्यांच्यामधलं अंतर वाढलेलं असणार. काल युती होती त्या तिघांची, पण आजसुद्धा तुम्हाला ते दृश्य दिसेल. साधारण रात्री 7:30पासून 8:30 पावणे 9पर्यंत हे दृश्य थोडं पश्चिमेला, म्हणजे आधी सुरुवात होईल आपल्या माथ्यावरती किंचित पश्चिमेकडे आणि मग हळूहळू हळूहळू हे पश्चिमेकडे जाताना दिसतील. गुरुच्या उत्तरेला जर बऱ्याच लांब बुधसुद्धा आहे, पण तो खूप अगदी म्हणजे शोधून काढावा लागतो. अगदी छोटा आहे, पण तो सुद्धा दिसतो. नक्की बघा, आवडेल तुम्हाला. आज आपण पुढे जाऊया. आपण वाचतो आहोत ऋषिकेश गुप्ते यांचा कथासंग्रह अंधारवारी. ऋषिकेश गुप्ते हे मराठी साहित्यातील आघाडीचे लेखक, कादंबरीकार आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. आताच्या नव्या लेखकांमध्ये त्यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं. गूढ, अद्भुत आणि भयकथांच्या लेखनासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. शिक्षणाने आणि व्यवसायाने ते इंजिनियर आहेत, पण अनेक गोष्टींमध्ये त्यांना रस आहे. त्यांच्या कथा, कादंबऱ्या कुठच्याही पुस्तकालयामध्ये तुम्हाला उपलब्ध होतील. जर तुम्हाला वाचनाची आवड असेल आणि गूढ कथा वाचायला आवडत असतील तर अवश्य ही पुस्तकं विकत घ्या. आपण वाचणारच आहोत, तुम्ही ऐकणार आहात, पण स्वतःला काही वाचायचं असेल तर ऋषिकेश गुप्ते यांची पुस्तकं विकत घेण्यासारखी आहेत. आपण अंधारवारी ह्या कथासंग्रहामधील काळ्या कपारी ही कथा ऐकतो आहोत. लेखक ऋषिकेश गुप्ते. डॉक्टर विराज नाडगौडा हे जे सायकेट्रिस्ट आहेत, त्यांनी या एका क्लायंटबद्दल केलेली टिपणं आपण 2 भागात ऐकली. आज आपण ऐकणार आहोत यांनी काढलेली टिपणं, म्हणजे जे ह्या कथेचे जे नायक आहेत त्यांनी स्वतः काढलेली टिपणं आज आपण ऐकूया. कथेचं शीर्षक आहे काळ्या कपारी. लेखक ऋषिकेश गुप्ते. कथासंग्रहाचं नाव आहे अंधारवारी, मनोविकास प्रकाशन. ह्याची किंमतसुद्धा अत्यंत अल्प आहे, 160 रुपये. जर तुम्हाला ह्या कथा आवडत असतील तर नक्की हे पुस्तक विकत घ्या. ऐकूया. यांनी काढलेली टिपणं. दिनांक 24 सप्टेंबर 2005. विश्वाची, ब्रह्मांडाची रचना अजून तरी माणसाला पूर्ण उकललेली नाही. ती अगम्य आहे, अनाकलनीय आहे. विश्वनिर्मितीचं कारण अतर्क्य आहे. विज्ञान म्हणतं इट्स बाय चान्स. कसं शक्य आहे? हे विश्व, ही आकाशगंगा, ही सूर्यमाला, ही पृथ्वी
पृथ्वीवरची ही सजीव सृष्टी आणि या सजीव सृष्टीतला सर्वाधिक प्रगत जीव म्हणजेच आपण मानव हे सारं बाय चान्स आहे. देवाने फासे फेकले, जे दान आलं ती आजची सृष्टी रचना. पण देवाचं दान वेगळं आलं असतं तर? किंवा असंही असू शकेल की देवाने एकदा नव्हे अनेकदा फासे फेकले. देव फासे फेकतच राहिला. जे जे दान येत गेलं तशी तशी सृष्टी रचना होत राहिली. मग ही शक्यताही नाकारता येत नाही की ही सृष्टी, हे विश्व, हे ब्रह्मांड एकमेव नाही. ईश्वराने फेकलेल्या प्रत्येक फाशाच्या दाना बरहुकूम निर्माण झालेली अशी अनेक विश्व आहेत. अनेक फाशाचं दान वेगळं म्हणजेच प्रत्येक विश्व वेगळं. प्रत्येक विश्वाची रचना, विश्वातल्या सूर्यमाला, पृथ्वी, सूर्य, तारे, चंद्र, अगदी सारं सारं काही वेगवेगळं. मग त्या प्रत्येक विश्वात पृथ्वी नामक ग्रह असेलच असं नाही. तो तसा असलास तर त्यावरील सर्वाधिक प्रगत प्रजाती मानवच असेल असं पण नाही. जर तसंही असेलच तर ह्या इतर ब्रह्मांडातला मानव आपल्या या पृथ्वीवरील मानवासारखाच असेल असं आज तरी खात्रीलायकरित्या सांगता येत नाही. मुळात या ब्रह्मांडाचा निर्माता, ज्याला आपण ईश्वर, जगन्नियता म्हणतो, तसा जर कुणी असेलच तर तो आपल्या कल्पनेतील जगन्नियताप्रमाणे असेल असं नाही. तो दुष्ट असू शकेल. तो क्रूर, हिंसक, श्वापदी प्रवृत्तीचा नसेलच असं आपणास खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. आणि तो जर तसा असलास तर तो स्वतःच्या मनोरंजनासाठी म्हणून नक्कीच काहीतरी करत असणार. थोडक्यात सांगायचं तर तो कोंबडे झुंजवत असणार. पण कोंबडे म्हणून तो कोणाला झुंजवत असेल? अर्थात त्याने वेळोवेळी फासे टाकून निर्माण केलेल्या या असंख्य विश्वांना, म्हणजे या असंख्य विश्वांची आपापसात एक अविरत झुंज चालूच आहे असं म्हणायला हरकत नाही. उत्क्रांतीही सांगते सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. पण सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजेच टिकून राहायचं ते नेमकं कुणाविरुद्ध? निसर्गाविरुद्ध का या सातत्याने आपल्यावर आक्रमण करणाऱ्या आपल्या प्रतिस्पर्धी कोंबड्याविरुद्ध, म्हणजेच आपल्या प्रतिस्पर्धी विश्वाविरुद्ध? हा सारा लढा अगम्य आहे, अनाकलनीय आहे. ईश्वर नावाचं हे जे काही अस्तित्व आहे, मग ते व्यक्ती असेल, प्राणी, देव, संस्था, संगणकासारखी किंवा त्याहून जटिल अशी एखादी प्रणाली असेल, तिने हा जो चिरंतन खेळ चालवला आहे त्याचा आपणही एक हिस्सा आहोतच. झुंजणारे कोंबडे जसे एकमेकांच्या मर्मस्थळावर प्रहार करतात, तसेच प्रहार आपण आपल्या शत्रूवर व आपला शत्रू आपल्यावर सातत्याने करत असतो. काही लोक त्याला सुष्ट-दुष्टाचा संघर्ष म्हणत असतील किंवा अजून काही, पण हा संघर्ष अविरत चालू असतो एवढं नक्की. तुर्तास आपण ज्या विश्वाचं प्रतिनिधित्व करतो त्याला मी सुष्ट मानतो, पण हा एक एवढा व्यापक संघर्ष आहे की तिथे सुष्ट दुष्ट या उक्तीच क्षुद्र होऊन जातात. काल मी जिथे अपघाताने पोहोचलो, आता याला अपघातच म्हणावं लागेल, कारण हे विश्वच बाय चान्स आहे. त्यामुळे यात ठरलेलं असं म्हणजेच विधिलिखित असं काहीच नाही. त्यामुळेच काल मी जे पाहिलं ते ठिकाण म्हणजे काळोख दरी, तिथले ते पाषाण, त्यांच्या संख्येत सातत्याने होणारे बदल, हे सारं काय होतं ते माझ्या मनाचे खेळ निश्चितच नव्हते. प्रत्येकाचं एक मर्मस्थळ असतं आणि शत्रू ते मर्मस्थळ हेरून
त्यावर सतत प्रहार करत असतो. काळोख दरी. काळोख दरी हे आपल्या विश्वाचं मर्मस्थळ आहे. त्या 8व्या दगडाच्या जागी मला ते जे वळवळणारं काहीसं दिसलं, ते म्हणजे आपल्या शत्रूने आपल्यावर सोडलेलं एक जहरी अस्त्र होतं. आपल्या मर्मस्थळावर केलेला प्रहार होता. घडलेला सारा प्रकार सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वच्छ आणि उघड दिसतोय आता. आपल्यावर बाहेरून सतत आक्रमणं होत असतात, इतर ब्रह्मांडांची, त्यातल्या दुष्ट शक्तींची. आपलं प्रत्येकाचं स्वतःचं असं एक सुरक्षा कवच असतं. जसं मानवी शरीरातल्या पांढऱ्या पेशी, त्या कायम आपल्याला परकीय जीवांच्या हल्ल्यापासून वाचवतात. ओझोन कवच पृथ्वीला सूर्याच्या थेट किरणांपासून वाचवतं. अगदी तसंच आपल्या विश्वाचंही एक सुरक्षा कवच आहे. आपल्या विश्वाचं हे सुरक्षा कवच आपल्याला कायमच परकीय आक्रमणांपासून वाचवतं. पण कधीकधी काही ठिकाणी हे सुरक्षा कवच कमकुवत होतं. शत्रूच्या सततच्या हल्ल्याने त्या ठिकाणी बाहेरच्या शक्तींच्या प्रवेशासाठी एक दार उघडलं जातं. अशा कमकुवत जागांतून दुष्ट अघोरी आक्रमणं आपल्यावर सतत होत असतात. हा जो संघर्ष चालू आहे तो काही आजचा नाही, तो चिरंतन आहे. मानवी उगमाच्या पूर्वीपासूनचा आहे. तिथून घुसणाऱ्या आक्रमकांनी आपल्या या विश्वाचं अतोनात नुकसान केलेलं आहे. कुणी सांगावं? डायनासोरचा नाश, महाप्रलय, हिमयुग या साऱ्या गोष्टींमागची मूळ कारणं ही परकीय आक्रमणं असतील. कुणी सांगावं? ज्याला आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो, म्हणजे भूकंप, दुष्काळ, अतिवर्षा या साऱ्या गोष्टी हे परकीय आक्रमकच घडवून आणत असतील. आपण कसलीच खात्री देऊ शकत नाही. मात्र एक नक्की, ज्या अर्थी या हल्ल्यातून आपण, आपली प्रजाती आजवर टिकून राहिलो आहोत, त्याचाच अर्थ या हल्ल्यांना रोखण्याचं ज्ञान आपल्याकडे आहे. आजच आहे असं नाही, हा एक प्राचीन वारसा आहे. हल्ले रोखण्याचा एक प्राचीन पूर्वापार वारसा. पण हे हल्ले रोखणं म्हणजे तरी काय असेल? हे काही ढाल तलवार हातात घेऊन केलेलं युद्ध नाही. हा संघर्ष दोन भिन्न सृष्टींतर्गत संघर्ष आहे. या संघर्षात एक वेगळंच युद्धतंत्र वापरलं जात असणार, अगदी प्राचीन काळापासून. यात आघातासाठी तलवार आणि स्वरक्षणार्थ ढाल ही हत्यारं निश्चितच वापरली जात नसतील. काल घडलेल्या प्रसंगावरून मला एक कळलं की आपल्या दैनंदिन व्यवहारातील छोट्या मोठ्या गोष्टींवर हा संघर्ष अवलंबून असतो. आपल्या शत्रुविश्वातील दुष्ट शक्ती सतत आपल्यावर प्रहार करत असतात. तो प्रहार आपल्या मर्मस्थळावर, म्हणजेच आपलं सुरक्षा कवच ज्या ठिकाणी कमकुवत आहे त्या ठिकाणावर होत असतो. काळोख दरी. काळोख दरी हे असंच ठिकाण आहे. ते एक प्रवेशद्वार आहे किंवा ते एक चोरवाट आहे. त्या वाटेने जे येतं ते चांगलं नसतं. त्याचा उद्देश, त्याची धारणा चांगली नसते. आपल्या संपूर्ण विश्वावर केलेला तो एक प्रहार असतो. त्या प्रहारापासून आपण आपल्याला वाचवायचं. आपल्या ढाली चिलखतं वापरून तो हल्ला आपण रोखायचा. पण कसा? यासाठी अंकगणिताचा वापर करता येईल. आपलं विश्व समतोलावर चालतं. आपल्या विश्वातील पर्यावरणाचा तोल ढासळून चालत नाही. ना आपला सामाजिक जैविक समतोल बिघडणं आपल्यासाठी चांगलं असतं. आपल्या सभोवताल या छोट्या मोठ्या बेरीज वजाबाक्या चालूच असतात. त्यातून आपलं विश्व स्थिर राहतं. कधी किंचित ह्रस्व, कधी किंचित दीर्घ,
अशा सूक्ष्म बदलातून आपण तगून राहतो. पण हे आपोआप घडत नाही. मायनसचा प्लस आणि ऱ्हस्वाचा दीर्घ होणं ही आपोआप घडणारी क्रिया नसते. आपल्या छोट्या छोट्या कृतीतून हा समतोल साधला जातो. काल त्या ठिकाणी मला 7 पाषाण दिसले. तिथे ते 7 पाषाण दिसणं म्हणजेच विश्वाचा तोल ढासळण्याचं लक्षण होतं. आपण आपलं विश्व समतोल राखण्यात कुठेतरी चुकत आहोत हे दर्शवणारा तो एक इशारा होता. ते 7 पाषाण मला सांगत होते की या साऱ्या विश्वाचा डोलारा एका विशिष्ट बाजूस खूप प्रमाणात झुकलाय. तो सावरायला हवा. पण मी काय केलं? मी कॅमेऱ्याच्या काचेचा वापर केला. यात कॅमेऱ्याच्या काचेचा काहीतरी खास वेगळा गुणधर्म कामी आला असं नाही, पण आपण जग नेहमी जसं बघतो त्यापेक्षा थोड्या वेगळ्या कोनातून, थोड्या वेगळ्या माध्यमातून पाहिलं तर आपण ही आक्रमणं थांबवू शकतो. कॅमेऱ्याच्या काचेनं माझ्या डोळ्यांवरच्या त्या पाषाणांचा प्रक्षेप किंचित वक्र केला. 7 पाषाणांची संख्या 8 व्हायला मग वेळ लागला नाही. पण हा 7, 8 नेमका प्रकार तरी काय? ते 7 पाषाण निसर्गनिर्मित रचना असेलही कदाचित, पण तो 8वा पाषाण तो 8वा पाषाण मात्र नैसर्गिक नाही, तो मानवनिर्मित आहे. प्राचीन काळी जेव्हा मानव आपल्या आदिम वन्य जाणीवा पूर्ण विसरला नव्हता, तेव्हा केव्हा तरी आपल्याच एखाद्या हुशार पूर्वजाने किंवा एखाद्या हुशार आदिमानवी समूहाने तो पाषाण त्या 7 पाषाणांमध्ये एक संरक्षक दरवाजा म्हणून खोवला असेल. कदाचित त्यावेळेला त्याला आपल्या मानव्याचे पूर्ण भान आलेले नसेल. उत्क्रांतीने जाहीर केलेलं बक्षीस मिळवण्यापासून जरी तो आदिमानव तेव्हा खूप पिछाडीवर असला तरी या बाहेरील विश्वांच्या भयंकारी आक्रमणांना रोखण्यासाठी त्याला मिळालेली ही एक अंतःप्रेरणा असेल. कुणी सांगावं, हा मानवी इतिहासातील पहिला युरेका क्षण असेल. जे काही असेल ते असेल, पण एवढं नक्की, हा 8वा पाषाण आपल्या पूर्वजांनी उभारलेली एक संरक्षक भिंत आहे. ते पूर्वज कदाचित तथाकथित शास्त्रीय, सामाजिक वा सांस्कृतिक क्षेत्रात आपल्यापेक्षा पिछाडलेले असतील, किंवा खरोखरच तो एका प्राचीन प्रगत मानवी बुद्धिमत्तेचा अद्वितीय आविष्कार असेल. हे लिहिताना मी पूर्ण सजग नसलो तरी मला एक गोष्ट अगदी मनाच्या तळापासून ठाऊक आहे की हे विचार कालपर्यंत माझ्या मनात नव्हते. मी अगदी शपथपूर्वक हे सांगतो की कालपर्यंत हे विचार माझ्या मनाला शिवलेही नव्हते. मग आज अचानक हे कुठून उद्भवले? मला आत्मज्ञान झालं आहे हे निश्चित. जे ज्ञान मिळवायला वर्षानुवर्षांची तपस्या करायला लागते ते मला एका काळोख दरीतल्या भटकंतीने दिलं. आपल्या पूर्वजांनी उभारलेली ही संरक्षक भिंत आता मला जपायची आहे. हो, ती माझीच जबाबदारी आहे आणि हेच माझं आत्मज्ञान आहे. मी हे लिहित असताना माझं मन सतत सावधतेचा इशारा देत आहे. कुठे थांबायचं हे मला कळायला हवं. माझं हे लेखन संपेल तेव्हा त्यातील शब्दसंख्या, वाक्यसंख्या एवढंच नव्हे, व्यंजनं, अकार, इकार, उकार, अनुस्वार सारं काही समसंख्येत असायला हवं. कारण सम म्हणजे समतोल. या विश्वाचा, ब्रह्मांडाचा, साऱ्या मानव प्रजातीचा समतोल. हा समतोलच आपल्याला ऱ्हासापासून वाचवणार आहे, आक्रमणापासून वाचवणार आहे. मी या साऱ्या विश्वाचा पहारेकरी आहे
हे मला कळलं आहे. उद्यापासून मला पहारा द्यायचा आहे. डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवायचं आहे. विषमावर थांबतो. नंशी बातचीत सेशन 3 दिनांक 22 जून 2007. त्या दिवशी न आले तेव्हा त्यांची अवस्था दयनीय म्हणावी इतपत वाईट होती. गेल्या 15 दिवसात त्यांच्यात खूपच बदल झाले होते. डोळे खोल गेले होते. डोळ्यांभोवतालची काळी वर्तुळं जास्तच गडद झाली होती. त्यांचं वजनही बऱ्यापैकी कमी झाल्याचं जाणवत होतं. पण माझ्या नजरेत सर्वात जास्त ठसला तो त्यांच्या केसांचा विरळपणा. गेल्या 8-15 दिवसात ननचे केस खूप विरळ झाले होते. डोक्यावर टक्कल दिसू लागलं होतं. गुड इव्हनिंग, मी ननना चेअरअप करण्यासाठी म्हटलं. ते कसनुसं हसले आणि नेहमीप्रमाणे उठून खिडकीपाशी गेले. फुलदाणीतली फुलं मोजली. एक फूल खुडून डस्टबिनमध्ये टाकलं. मग ते वळून पेन स्टँडपाशी आले. तो उचलून टेबलाच्या मधोमध ठेवला. त्याच्या बाजूला सुरक्षा रक्षक म्हणून 2 पेपरवेटही ठेवले आणि मग शांतपणे येऊन माझ्या समोर बसले. सो शॅल वी स्टार्ट, मी विचारलं. ननने मान डोलावली. पुढे काय झालं? मी संभाषणाला सुरुवात केली. पुढे पुढे म्हणजे पुढे म्हणजे तुम्हाला आत्मज्ञान झालं, त्याच्या पुढे. न एकदम खजील झाले. त्यांना बहुधा माझा तो आत्मज्ञान हा शब्द थोडा सरकॅस्टिक वाटला असावा. सॉरी बट आय डिडंट मीन टू ऑफेंड यू, मी स्वतःची बाजू सावरत म्हटलं. आणि ते खरंच होतं. आत्मज्ञान हा शब्द ननचाच होता. मी तो जसा होता तसाच वापरला. हरकत नाही, नाहीतरी तो शुद्ध वेडेपणाच आहे. न बोलू लागले. म्हणजे मला ठाऊक नाही असं नाही, पण मी जे काही लिहिलं आहे त्यावर माझा दिवसाच्या अर्ध्या वेळी तरी पूर्ण विश्वास असतो. उरलेल्या अर्ध्या वेळी मी जेव्हा या चिंतेने ग्रासलेला असतो की आपण ठार वेडे तर झालो नाही ना, त्याच वेळी हे विचार मनाला खुपतात. अशा अनेक वेळा माझ्यावर आल्या जेव्हा त्राग्याने मी हे जे काय आत्मज्ञान कागदावर उतरवलं होतं तो कागद फाडण्याचा मी प्रयत्न केला. पण माझ्या आतून कुणीतरी मला पूर्ण शक्तीने तसं करण्यापासून रोखलं. एका अर्थी बरंच झालं. त्या योगे जे काही आत्मज्ञान माझ्या मनातून बाहेर आलं ते तुम्हाला वाचता तरी आलं. ते खरंच होतं. नननी जेवढ्या स्पष्टपणे लिहिलं होतं तेवढ्या स्पष्टपणे त्यांना ते बोलता आलं नसतं. त्यांच्या त्या तथाकथित आत्मज्ञानाचा तो लेख मला त्यांनी केस हाताळण्याच्या दृष्टीने खूपच उपयोगी पडणार होता. नाही, पण म्हणजे मला हे विचारायचं आहे की तुम्ही पुन्हा कधी त्या काळोखदरीत नाही गेलात? म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला एवढा विलक्षण अनुभव आला आणि ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की तुमची ही मोजमापाची समविषमाची सवय सुरू झाली, त्या ठिकाणाला पुन्हा भेट द्यावी असं नाही वाटलं तुम्हाला? तुम्हाला झाले ते भास होते का सत्य याची शहानिशा तुम्हाला स्वतःलाच करता आलीच ते कदाचित? हा प्रश्न माझ्यातील सायकॅट्रिस्टने विचारला नव्हता. हा माझ्यातील मानवी उत्सुकतेने विचारलेला प्रश्न होता, जो विचारता क्षणी मी तो विचारायला नको होता हे मला कळलं होतं. न क्षणभर माझ्याकडे पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे भाव स्पष्ट दिसत होते.
मी तिथे पुन्हा जायला हवं होतं म्हणजे? मी तिथे पुन्हा जायला हवं होतं म्हणजे काय? ऑफकोर्स मी तिथे पुन्हा गेलो होतो. एकदा दोनदा नाही, अनेकदा गेलो होतो. पण माझ्या तिथे पुन्हा जाण्यामागचा उद्देश तिथल्या सत्याची शहानिशा करणं हा नव्हता. मी तिथे गेलो कारण मी पहारेकरी होतो. मला पहारा द्यायचा होता. अधूनमधून तिथे गस्त घालणं ही माझी जबाबदारी होती. मी तिथे अनेकदा गेलो, जातो आणि जिवंत असेपर्यंत जात राहीन. आता बहुधा हेच माझं प्राक्तन आहे. बोलता बोलता शून्यात गेले होते. तंद्री लागण्याची माझ्या समोरची तरी ही त्यांची पहिलीच वेळ होती. मी तशी माझ्या डायरीत नोंद करून ठेवली. पण हे तुम्हाला नीट सांगावं लागेल. त्यांच्या त्या तंद्रीतच बोलू लागले. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी हा प्रसंग घडल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी शहानिशा करायला गेलो तर ते चूक आहे. मी तिथे जाण्याचं त्यानंतर बरेच दिवस टाळत होतो. त्या टाळाटाळीमागचं कारण तरी काय होतं? अर्थात मला तिथे जाण्याची भीती वाटत होती. पण भीती तरी कसली? तिथल्या त्या भयावह वातावरणाची, तिथल्या त्या राक्षसी पाषाणांची, की तिथे होणाऱ्या त्या अगम्य जाणीवांची? मला यापैकी कसलीच भीती वाटत नव्हती. निदान मला आत्ता तरी तेच वाटतंय. मी काहीतरी बोले या अपेक्षेने थांबले. कसली भीती वाटत होती तुम्हाला? हे असे प्रश्न निरर्थक असले तरी ते विचारणं बऱ्याचदा सायकियाट्रिक ट्रीटमेंटमध्ये आवश्यक असतं. अज्ञानात सुख असतं डॉक्टर. मी तिथे जाऊन शहानिशा करायची म्हणजे नक्की काय पडताळून पाहायचं? त्या जागेला पुन्हा भेट देऊन मला 2च उत्तरं मिळाली असती. एक तर मला त्या दिवशी झाले ते भास होते. हे खूपच सोयीचं उत्तर होतं, निदान माझ्या दृष्टीने तरी. भास झाले म्हटलं की सुटलो. आपल्याला भास होत आहेत आणि म्हातारपणात हे होणारच असं स्वतःला सांगून गप्प बसता आलं असतं. पण मला भीती वाटत होती ती दुसऱ्याच गोष्टीची. तिथे जाऊन जर का मला पुन्हा तेच अनुभव आले असते तर हे जरा जास्तच भयानक असणार होतं नाही का डॉक्टर? म्हणजे आजवर जे नाकारत आलो, जे विज्ञाननिष्ठ नाही म्हणून अस्तित्वातच नाही अशी धारणा करून ज्याचा निषेध करत आलो, ज्याचा पुन्हा पुन्हा इंद्रियाधिष्ठित अनुभव घ्यायचा, हे खूप म्हणजे खूपच भयंकर आहे. मी ह्या भयंकर मानसिक अवस्थांतरातून गेलो. एकदा नाही, अनेकदा. पण अनेकदा तरी कसं म्हणता येईल? या मानसिक अवस्थांतरांचा दोलक मनात सतत दोलायमान असतोच. आयुष्याच्या हर क्षणी हे मानसिक द्वंद्व मनात खोल कुठेतरी चालूच असतं. दोलक. एका क्षणी ते भास होते आणि मला मानसोपचाराची गरज आहे हे सांगणाऱ्या बाजूला झुकत असतो. तर दुसऱ्या क्षणी आपण आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवायचा हे सांगणाऱ्या बाजूला झुकत असतो. एवढा अस्खलित इंद्रियाधिष्ठित अनुभव घेऊनही आपलं मन आपल्या इंद्रियांवर संशय दर्शवित असतं. म्हणजे मोठी कमालच म्हणायला हवी. पुन्हा एकदा च्या त्या अप्रतिम मनोविश्लेषण पद्धतीने बेहद प्रभावित झालो होतो. माझ्यासमोर एक असा माणूस बसला होता ज्याला स्वतःच्या वक्र मानसिकतेची अंशतः कल्पना होती आणि त्या वक्रतेशी लढा देण्यास तो स्वतःलाच तयार करीत होता. मला तुम्ही काळोखदरीला दिलेल्या त्या दुसऱ्या भेटीविषयी सांगा. दुसरी भेट आत्ताच सांगितल्याप्रमाणे मी अनेक दिवस टाळत होतो.
मनात भीती होती. मागे झाले तेच भास पुन्हा होतील याची. पण दरम्यान माझी ही समविषमच्या मोजमापाची सवय मात्र जोरदार मुळं धरत होती. मी दिवसेंदिवस झपाटल्यासारखा वस्तू मोजत होतो. वस्तू जागच्या जागी सुरक्षित ठेवत होतो. माझ्या मनाने जणू हा ध्यासच घेतला होता. ह्याच अवस्थेत महिना गेला. मी बदललो होतो. माझा दिवस समविषमाचे विचार घेऊन सुरू होत असे. रात्र चित्रविचित्र अर्थांच्या, घटनांच्या, आकृत्यांच्या स्वप्नांनी पछाडलेली असे. काळोख दरीतल्या भेटीनंतर बऱ्याच दिवसांनी मला ते स्वप्न पडलं. स्वप्नात मी त्या 7 पाषाणांच्या वर्तुळात होतो. अगदी मध्यभागी मी म्हणजे 8वा पाषाण होतो. माझं सगळं शरीर कंप पावत होतं. जणू कुणीतरी ते छोट्या फ्रिक्वेन्सीच्या एखाद्या व्हायब्रेटरवर ठेवलं होतं. हळूहळू कंपनांची तीव्रता वाढू लागली. आजूबाजूचे बिभत्स आणि घाणेरडे आवाज येत होते. कंपनांसोबत तो स्वरही वरवर चढत होता. आणि एका विवक्षित क्षणी मी जागा झालो तेव्हा माझं शरीर मात्र अजूनही त्या कंपनांच्या प्रभावाखाली असल्याप्रमाणे थरथरत होतं. घसा कोरडा पडला होता. कोरडा हा शब्दही त्या अवस्थेचं वर्णन करायला तोकडा पडला असता. जणू कुणीतरी माझ्या घशात डिंक ओतला होता. डिंक. आतून कुणीतरी माझी स्वरयंत्र बंद करून ठेवली होती. ती अवस्था बराच काळ राहिली. काम करणाऱ्या बाईशी मी धड बोलू शकलो नाही. नुसतं एवढंच करत राहिलो. त्यानंतर हे नेमाचं झालं. जवळपास दिवसाआड मला हे एकच स्वप्न पडू लागलं. एक छोटासा फरक मात्र प्रत्येक स्वप्नात होता. दिवसेंदिवस पडणाऱ्या स्वप्नागणिक माझ्या शरीराला जाणवणारी कंपनं मात्र वाढतच जात होती. जणू कुणीतरी त्या अज्ञात व्हायब्रेटरची फ्रिक्वेन्सी दर स्वप्नागणित वाढवत होतं. हळूहळू ही कंपनं माझं पूर्ण शरीर हलवण्या इतपत तीव्र झाली होती. मला दिलेला तो एक इशारा होता हे मला कळलं होतं. इशारा. काळोख दरीला पुन्हा एकदा भेट देण्याचा इशारा. पण मी दुर्लक्ष केलं आणि एके दिवशी ती घटना घडली. मी नाट्यवेडा माणूस. आयुष्यभर मी माझं नाट्यवेड जोपासलं. अगदी एकांकिकांपासून तेंडुलकरांची सारी नाटकं मी याची देही याची डोळा पाहिली. त्या दिवशी पुण्यात बालगंधर्वाला एका अत्यंत जुन्या संगीत नाट्याचा प्रयोग होता. या समविषमाच्या मोजमापातून आणि त्या दुःस्वप्नांच्या चक्रावळीतून मला थोडा विरंगुळा मिळेल असं वाटून मी तो पाहायला गेलो होतो. नाट्य अगदी भरात आलं होतं. कलाकार मंडळींचा आवाजही चांगलाच लागला होता. प्रेक्षक त्यांच्या त्या कलाविष्काराला उत्तम दाद देत होते. मी सारं काही विसरून त्या प्रयोगात दंग होऊन गेलो. त्या स्वप्नांचा, त्या मोजमापांच्या सवयींचा क्षणभर मनाला विसर पडला होता. इतक्यात नायकाने एक मोठा आलाप घेतला आणि सारा प्रेक्षागार वाह अशी दाद देत बेभान झाला. मलाही नायकाच्या त्या आलापाने जिंकून घेतलं होतं. आणि इतक्यात ते घडलं. तो क्षण मोठा विलक्षण म्हणावा असा होता. सारं प्रेक्षागृह नाट्यमंचावरील तो कलाविष्कार पाहण्यात गुंग झालं असताना ते घडलं. अजून किती काळ वाट पाहिजे तुला? शेकडो प्रेक्षकांच्या त्या गर्दीत माझ्या कानावर पडलेले ते शब्द स्पष्ट होते. मी आजूबाजूला वळून पाहिलं. अगदी 2-4 लोकांचा अपवाद वगळता माझ्या मागची पुढची रांग जवळजवळ रिकामीच होती. आणि जे काही थोडे लोक माझ्या भोवती होते
ते सगळे समोरचं नाट्य पाहण्यात रंगून गेले होते. पण तरीही कुणीतरी माझ्या अगदी कानाजवळ पुटपुटलं होतं, अजून अजून किती काळ वाट पाहिजे तुला, अजून किती काळ वाट पाहिजे तुला. पुन्हा एकदा तेच शब्द, त्यावेळेला मात्र जरा जास्त स्पष्ट. कदाचित शब्द ते नसतीलही. माझ्या कानाभोवती जे काही उच्चारलं गेलं ते कदाचित ध्वनी म्हणून अर्थहीन शब्दांची एखादी गुंतावळही असू शकेल. पण माझ्या मेंदूतील पेशींनी त्या बुळबुळीत शब्दांच्या गुंतावळीतून जो अर्थ काढला तो स्पष्ट होता. माझ्याकडे वेळ कमी होता. आता अजून वाट पाहण्या इतकी फुरसत माझ्याकडे नव्हती. मी लवकरात लवकर काळोख दरीला भेट देणं आवश्यक होतं. खरं तर ही अशी घडलेल्या घटनांची आपणच विश्लेषणं करणं म्हणजे त्या प्रसंगावर अन्याय करण्यासारखं आहे. त्या दिवशी बालगंधर्वच्या नाट्यगृहात जे घडलं तोही एक भासच होता, अशी मीच माझ्या मनाची समजूत काढणं म्हणजे माझ्या आजवरच्या वस्तुनिष्ठ तर्कशुद्ध स्वभावाला छेद देण्यासारखं आहे. माझी घडण इतर 4-4 झाली असती तरी मी स्वतःला कधीही इतरांच्या अनुभवांद्वारे वाहू दिलं नाही. जे स्वतःच्या डोळ्यांना दिसेल, स्वतःच्या बुद्धीला पटेल त्यावरच कायम विश्वास ठेवला. आणि माझा आजवरचा अनुभव हा होता की जे डोळ्यांना दिसतं त्याहून बुद्धीला पटणारं काही फारसं वेगळं नसतं. पण त्या दिवशी बालगंधर्व नाट्यगृहात माझ्या डोळ्यांना जे दिसत होतं ते माझ्या बुद्धीला मात्र पटत नव्हतं. समोरच्या रंगमंचावर आता मला ते संगीत नाट्य दिसत नव्हतं किंवा मी ते पाहू शकत नव्हतं असं म्हणू हवं तर. मेंदूला एक प्रकारची झिंग आली होती. डोळे जडावले होते. सारं नाट्यगृह एका वेगळ्याच काळोखातून हळूहळू बुडू लागलं होतं. त्या काळोखाला वेगवेगळे रंग होते. म्हणजे मूळ काळ्या रंगाला इतरही अनेक रंगाचे पोत होते. आणि हे पोत काही नेहमीच्या सहज ओळखता येणाऱ्या रंगाचे नव्हते. हे रंगच वेगळे होते. जणू या विश्वातले नव्हतेच ते. मला क्षणभर मळमळल्यासारखं झालं. पण अगदी क्षणभरच. कारण पुढच्या क्षणी माझं लक्ष समोरच्या रंगमंचाकडे गेलं आणि 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 मी नखशिखांत थरारलो. माझ्यासमोर बालगंधर्वचा रंगमंच नव्हता. मुळात मी नाट्यगृहातच नव्हतो. मी त्या क्षणी काळोख दरीत होतो. मी क्षणभर डोळे चोळून पाहिले, पण तो भास नव्हता. मी काळोख दरीतल्या त्याच माळावर होतो. माझ्यापासून अगदी काही पावलांवर ते काळे कभिन्न पाषाण निश्चल उभे होते. वातावरण मी त्या दिवशी अनुभवलं होतं अगदी तसंच होतं. पण थोडा फरक होता. त्या दिवशी मी तिथे आलो तेव्हा दिवस होता. भले उताराला आलेला का असेना, पण सभोवताली उजेड होता. आता मात्र टळटळीत रात्र दूरवर निश्चित पहुडली होती. माझ्या अंगावर सर्कन काटा आला. भास, हॅल्युसिनेशन. मला आत्ताही अगदी स्पष्ट आठवतं. मी त्या क्षणी घडणाऱ्या घटनांना, येणाऱ्या अनुभवांना काहीतरी शास्त्रीय कारणमीमांसा शोधायचा प्रयत्न केला होता. पण भास तरी नेमका कसला होता? किंवा सत्य तरी नेमकं काय होतं? म्हणजे मी बालगंधर्वमध्ये ते नाटक पाहत होतो हे सत्य होतं? हे सत्य होतं का? की मी त्या क्षणी काळोख दरीत उभा होतो हे सत्य होतं? मी काळोख दरीत उभा होतो हे सत्य असल्यास मी तिथे कसा आलो याचा यत्किंचितही तपशील माझ्या मनाकडे नव्हता. पण तो क्षण विचार करण्याचा नव्हता.
ज्या गोष्टीसाठी मी तिथे आलो होतो किंवा मला तिथे आणण्यात आलं होतं ती गोष्ट करणं हे माझं आधी काम होतं. किंबहुना मी त्या एका गोष्टीच्या ध्यासापोटी एवढा झपाटून गेलो होतो की इतर सारासार तार्किक विचार करण्याच्या मी बहुधा मनस्थितीतच नव्हतो. मी समोर पाहिलं. रात्र चांदण्यांची होती. सारा परिसर चंदेरी प्रकाशात न्हाऊन निघालेला. त्या मोकळ्या माळाच्या अगदी मध्यभागी ते पाषाण गोलाकार फेर धरून उभे होते. 7. अगदी नजरेनेही दूरवरून मला ते मोजता आले. तेच ते 7 पाषाण, उभट, विद्रूप आणि ओबडधोबड. साप मुंगुसाच्या खेळाकडे भोवतालच्या साऱ्यांनी नजर रोखून पाहावं तसा सारा आसमंत श्वास रोखल्यागत आमच्याकडे पाहत होता. हो, आमच्याकडे. मी तिथे एकटा नव्हतो. तिथे आम्ही होतो. मी आणि ते 7 पाषाण किंवा त्या 7 पाषाणांचा जो कोणी करता धरता असेल तो. मला तिथे काय करायचं होतं? काय करायचं होतं? मला ते पाषाण, ते जे विषम संख्येत होते त्यांना समसंख्येत आणायचं होतं. त्या पहिल्या दिवशी माझ्याकडे कॅमेरा होता. त्या दिवशी कॅमेऱ्याची ती ट्रिक वापरून मी तो 8वा पाषाण पुन्हा त्या मधल्या जागेवर आणू शकलो. पण आज मात्र मी माझ्यासोबत कॅमेरा आणला नव्हता. आज मी त्या सैतानी पाषाणांकडे कॅमेऱ्याच्या लेन्समधून पाहू शकत नव्हतो. पण काहीतरी करणं आवश्यक होतं. माझ्या मनाला कोणा एका अज्ञात शक्तीकडून आज्ञा मिळाली आणि मी पुढे झालो. मी शब्देवर सांगतो डॉक्टर साहेब, ते भास नव्हते. खरंच ते भास नव्हते. मला आता अगदी या क्षणीही स्पष्ट आठवतायत, जाणवतायत. वारा पडला होता. वाराच काय, सारा आसमंतच पडला होता. जणू विश्वाच्या उगमापासून सुरू असलेल्या त्या संघर्षापुढे निसर्गानेही मान तुकवली होती. एखाद्या तहानल्या कुत्र्याने जीभ बाहेर काढत ह्या करावं तसला काहीसा आवाज माझ्या कानावर पडत होता. तो आवाज भुकेचा होता, तहानेचा होता. फक्त या भुकेला तृप्तीची बंधनं नव्हती. ही असीम आणि कधीही न शमणारी अशी एक आदिम भूक होती. मी हळूहळू पावलं टाकत पुढे सरकलो. तेवढ्यात कुणीतरी हसलं, ढास लागलेल्या खोकल्यागत. एखाद्या ओवलेल्या मण्यांच्या माळेप्रमाणे ते हसू होतं. लांब लचक, हवेत उष्मा होता. माझ्या कपाळावर जमा झालेला घाम मी अंगठ्याने टिपून झटकून टाकला. पुन्हा एकदा कानाजवळ कुणीतरी काहीतरी पुटपुटल्यासारखं जाणवलं. पण मी थांबलो नाही. पावलं पुढे टाकतच राहिलो. त्या पाषाणांच्या गोलाकार वर्तुळाभोवती मी येऊन थांबलो. तेव्हा माझ्या हृदयाची धडधड अगदी माझ्या कानांनाही स्पष्ट ऐकू येत होती. आता एक पाऊल पुढे टाकायचा अवकाश. मी त्या वर्तुळात प्रवेश करणार होतो. मी पाऊल पुढे टाकणार, तोच भिक्कार चोट. कान आणि मेंदू यांच्यामध्ये जे काही नातं असेल ते असो, पण माझ्या कानाने माझ्या मेंदूपर्यंत जी ध्वनी कंपनं पोहोचवली होती ती या शब्दाचीच होती. किंवा असंही असेल की कदाचित त्या कंपनातून एकत्रित झालेल्या शब्दलहरी एखाद्या वेगळ्या शब्दसमूहाच्या असतील. पण माझ्या मेंदूने त्या शब्दाचा लावलेला अन्वयार्थ अगदी तसाच असेल. भिकार चोट. माझ्या कानावर पडलेले शब्द स्पष्ट होते. त्या आवाजाला नेमका असा संदर्भ देता आला नसता. तो काही एखाद्या प्रौढ व्यक्तीचा, लहान मुलाचा वा स्त्रीचा आवाज नव्हता. तो एक एकत्रित
असा सामूहिक आवाज होता, एखादा कोरस उच्चारल्याप्रमाणे. जगातले सारे आवाज त्या एका कोरसमध्ये एकवटले होते. आय घाल्या, थांब. पुन्हा एकदा तेच. मी आणखीन एक पाऊल पुढे टाकताच आणखी एक शिवी. मी त्या शब्दांकडे, त्या शिव्यांकडे दुर्लक्ष करून आणखीन पुढे सरकताच माझ्यावर शिव्यांचा भडीमारच सुरू झाला. कितीतरी घाणेरड्या शिव्या, ज्या मी कधी देणं सोडास पण अगदी क्वचितच ऐकल्या होत्या, अशा घाण आणि अर्वाच्य शिव्या. मी त्याकडे दुर्लक्ष केलं. अजूनच पुढे सरकलो. आता मी त्या पाषाण वर्तुळाच्या अगदी नजीक उभा होतो. ते 7 पाषाण निर्जीव, निश्चल नजरेने जणू माझ्याकडेच पाहत होते. मी त्या वर्तुळाच्या मध्यभागी, ज्या ठिकाणी पूर्वी केव्हा तरी तो 8वा पाषाण होता, तिथे पाहिलं. त्या 8व्या पाषाणाच्या जागची माळ जमीन आजूबाजूच्या जमिनीच्या तुलनेत किंचित काळसर झाली होती. काळसर आणि ओलसर. तो शिशिर ऋतू असावा, आता नेमकं आठवत नाही. पण तो बहुधा नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा होता. थंडीने देशभरात कहर केला होता. पण त्या दिवशी त्या ठिकाणी मला प्रचंड उष्मा जाणवत होता. मी जसा त्या वर्तुळाच्या परिघाभोवती पोहोचलो तशी त्यामधल्या काळपट ओलसर ठिकाणी मला हालचाल जाणवू लागली. तिथे काहीतरी वळवळत होतं, फुतकारत होतं. त्या काळसर जमिनीवर माझी नजर स्थिरावताच मला त्या काळसर रंगामागच्या इतर काही छटा दिसल्या. त्या काळसर रंगामागे भडक लाल रंगाचा एक अदृश्य पोत होता. भडक गुंजासारखा जर्द लाल रंग. आणि मग मला त्या ओलाव्यामागचं कारणही कळलं. तो लाल रंग, तो ओलावा रक्ताचा होता. पण कुणाच्या रक्ताचा मला माहीत नव्हतं. कसं कुणाच ठाऊक. पण मला एक कळलं होतं, मला आता वेळ दवडून चालणार नव्हतं. मला आता घाई करणं गरजेचं होतं. त्या लालसर ओलाव्यात ते जे काही वळवळत होतं, फुतकारत होतं, ते सध्या तरी मला कोणतीही शारीरिक इजा करू शकत नसलं तरी आणखीन काही काळानंतर त्याचं सामर्थ्य, त्याचं धारिष्ट्य कदाचित वाढलंही असतं. ते रोखण्यासाठीच तर माझी नेमणूक झाली होती. त्याला रोखण्यासाठी आणि विश्वाचा समतोल राखण्यासाठी. मी झपाट्याने पुढे आलो. ती मधली ओलसर जमीन टाळत पलीकडल्या बाजूला गेलो. एका खडकाला स्पर्श केला. तो चाचपून जमिनीत व्यवस्थित घट्ट रोवला गेला आहे ना याची खात्री करून घेतली. तसाच शेजारच्या पाषाणाकडे वळलो. त्यालाही तसाच स्पर्श केला. एखाद्या मूर्तिकाराने स्वतः घडवलेल्या मूर्तीच्या साऱ्या शरीरावरून हात फिरवावा तसा हात फिरवला. मग मी पुढच्या पाषाणाकडे वळलो. झपाटल्यागर मी एका पाषाणाकडून दुसऱ्याकडे वळत होतो. मला काळ वेळेचं भान राहिलं नव्हतं. मध्येच तिरक्या नजरेने त्या ओलसर काळपट जमिनीकडे मी नजर टाकत होतो. तिथला ओलसरपणा आता हळूहळू कमी होऊ लागला होता. त्या काळपट ओलसरपणाची जागा आता हिरव्या पिवळ्या गवताने घेतली होती. माझं ते पाषाण चाचपणं चालूच होतं. त्या धुंदावलेल्या अवस्थेतही मला सभोवतालचे बदल स्पष्ट जाणवत होते. माझ्या आजूबाजूला काहीतरी आकारत होतं. ते जे काही होतं ते मनाला अस्वस्थ करत नव्हतं, तर एक वेगळीच उभारी देत होतं. मी या पाषाणाकडून त्या पाषाणाकडे असा झपाटल्यागत गोल गोल फिरतच होतो. किती वेळ गेला कुणास ठाऊक. मग एक क्षणी भानावर आल्यागत मी थांबलो. सभोवताल किंचित बदलल्यासारखा वाटत होता. अंधार अंश मात्र का होईना उजळला होता. चांदण्याची पिवळट आभा चंदेरीपणाकडे वळली होती. मी त्या पाषाण वर्तुळाच्या मध्यभागी पाहिलं. 8वा पाषाण.
8वा पाषाण एखाद्या संरक्षक भिंतीसारखा तिथे भक्कम उभा होता. मी एक सुस्कारा टाकला आणि तिथेच मटकन खाली बसलो. विश्वास ठेवा डॉक्टर, पुढच्याच जागृत क्षणी मी बालगंधर्वच्या त्या नाट्यगृहात होतो. इथे न थांबले, अगदी बराच वेळ थांबले. मीही त्यांना हवा तेवढा वेळ घेऊ देत काहीही न विचारता गप्प बसून राहिलो. जणू आपण काहीतरी अविश्वसनीय असं बोललो आहोत याची संपूर्ण जाणीव त्यांना झाली होती. त्यानंतर बराच वेळ गेल्यानंतर मी स्वतःच ती कोंडी फोडत विचारलं, काय? न भानावर आले. मी म्हटलं, त्यानंतर पुन्हा कधी गेला होता का त्या ठिकाणी? डॉक्टर, तुम्ही समजून का घेत नाही? डॉक्टर, तुम्ही समजून का नाही घेत? आता काळोख हेच माझं प्राक्तन आहे. मला त्या जागेचं व्यसन लागलं आहे. आय एम ॲडिक्टेड टू दॅट प्लेस. पहारेकरी, विश्वाचा समतोल, या साऱ्या गोष्टी माझ्यात अगदी खोलवर रुतल्या आहेत. त्या माझ्या मनातून, मेंदूतून समूळ उपटून काढणं सर्वथा अशक्य आहे. दर 2-4 दिवसांनी मला भास होऊ लागतात की विश्वाचा समतोल बिघडला आहे आणि मला काळोख दरीत जाऊन तो साधायचा आहे. पण हे भास असतीलच असं नाही. पण तुमच्यासमोर तरी मला त्यांना भासच म्हणावं लागेल. मध्यरात्री कधी झोप लागलीस तर मध्येच मी दचकल्यासारखा जागा होतो. कधीमधी झोपेतून किंचाळत उठतो. जाग येण्याच्या अर्धनिद्रिस्त क्षणी मनावर, मेंदूवर काळोख दरीतल्या त्या पाषाणांची प्रतिमा कोरलेली असते. जसजशी पूर्ण जाग येते तसतशी ती प्रतिमा धूसर होत जाते. याचा अर्थ स्पष्ट आहे. जाणतेपणीच काय, पण झोपेतही माझं अंतर्मन काळोखदरीचाच विचार करत असतं. आताशा तर मला कसले भास होऊ लागले डॉक्टर, कसले भास होऊ लागलेत. भर दुपारी अंगावर भयाचा शहारा असणारे भास. घरात वावरताना सतत कुणीतरी माझ्या मागावर आहे असं वाटू लागतं. कधी नजरेच्या कोनातून पाहिलं तर कोपऱ्यात चित्रविचित्र आकार दिसतात. कधी कुठल्या कामात मन रमवलंच तर अचानक कानात कुणीतरी काहीतरी पुटपुटतं. घराची दारं खिडक्या अगदी सारं बंद असताना घरातून वाऱ्याची झुळूक वाहते. साधी झुळूक नाही, अंगावर शहारा आणणारी थंडगार झुळूक. आय एम फिनिश्ड. मी संपलो आहे. मी उद्ध्वस्त झालो आहे. डॉक्टर, प्लीज सेव्ह मी. प्लीज फॉर गॉड्स सेक. असं म्हणत न बसल्या जागी ढसा रडू लागले. मला थोडं अवघडल्यासारखं झालं. मोठा माणूस माझ्यासमोर रडण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. न्यनसारखा उमदा, प्रगल्भ आणि सर्वार्थाने प्रौढ माणूस रडत असताना मला क्षणभर काय करावं तेच कळेना. मी पुढे होत त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. सॉरी. न स्वतःला सावरत म्हणाले. इट्स ऑल राईट. मी कसाबसा उत्तरलो. मला वाटतं मी आता निघावं. मला खरं तर त्या दिवसापासून ननची ट्रीटमेंट सुरू करायची होती, पण त्यांची एकूण अवस्था पाहता मी ते पुढल्या भेटीवर ढकललं. पुढच्या सेशनपासून आपण तुमची ट्रीटमेंट सुरू करणार आहोत. बेस्ट ऑफ लक, न कसनुसं म्हणाले.
बेस्ट ऑफ लक. आणि तडक खुर्चीतून उठत क्लिनिक बाहेर पडले. मला त्यांच्या वागण्याचं जरा आश्चर्यच वाटलं. आज त्यांनी क्लिनिक बाहेर पडताना घड्याळात पाहून मिनिटे झाली आहे त्याची खात्री करून घेतली नव्हती. आज त्यांनी क्लिनिक बाहेर पडताना घड्याळात पाहून मिनिटे झाली आहेत याची खात्री करून घेतली नव्हती. शिवाय त्यांचं ते बेस्ट ऑफ लक म्हणणं मला थोडं विचित्रच वाटलं होतं. आज आपण इथेच थांबूया. उद्या आपण ऐकणार आहोत डॉक्टर विराज नाडगौडा यांच्या डायरीतील नोंद. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.